ओके. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अभ्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय. याला कारण असं की युनोनी 1975 मध्ये महिला वर्ष जाहीर केलं आणि 2025 मध्ये त्याला 50 वर्ष होत आहेत. तर या 50 वर्षात स्त्री चळवळीची वाटचाल कशी आहे, ती लोकांपर्यंत कशी पोहोचली आहे, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण स्त्री चळवळ आणि मी या संदर्भात गप्पा मारतोय. या मालिकेमध्ये आज आपल्याकडे श्रीरंजन आवटे आलाय. नमस्कार. श्रीरंजन हा लेखक, कवी, प्राध्यापक, सर्जनशील माणूस आहे आणि मुख्य म्हणजे याला आम्ही असं म्हणतो की हा अँग्री यंग मॅन आहे. त्याच्यामुळे आज या अँग्री यंग मॅन बरोबर आपल्याला गप्पा मारायच्या. तर श्रीरंजन, आपण स्त्री चळवळ मध्यवर्ती ठेवून तुझ्या आयुष्याची स्टोरी ऐकणार होताच. त्याच्यामुळे तुला पहिल्यांदा कशी काय स्त्री चळवळ तू ऐकलीस, त्याच्याविषयी काय तुझं मत झालं आणि पुढे आयुष्यभर कसं बघतोयस? खरं सांगायचं तर स्त्री चळवळ वगैरे हा फार पुढचा मुद्दा झाला. मी जेव्हा शिकत होतो, अगदी माध्यमिक शाळेत होतो, तेव्हाचा एक प्रसंग आहे आणि त्याच्यातनं खरं सुरुवात झाली विचार करायला असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या एका छोट्या गावामध्ये मी शिकत होतो आणि साधारणपणे त्यावेळेस एक अशी स्पर्धा असायची, मार्क्स जास्त मिळाले पाहिजेत आणि आपण पहिलं असलं पाहिजे. तर मी नेहमी बऱ्याच सगळ्या परीक्षांमध्ये पहिला असायचो. पण एका 6 परीक्षेमध्ये माझ्या पुढं एक मुलगी गेली आणि तिला 2 मार्क्स जास्त होते. तर मग तो नेहमी एक असायचं, म्हणजे इतकं ते मार्कांचं हे होतं की एकदा तर असं झालं की एका मार्काने ती मुलगी पुढे गेली म्हणून मी जेवलो नव्हतं, म्हणजे असं की नाही हे फार भयंकर आहे. तर हे मला वाटणं हा एक भाग होता. पण दुसऱ्या बाजूला माझ्या सरांनी मला असं म्हटले ते की अरे काय, एक मुलगी तुझ्या पुढे जाते, तुला काय वाटतं की नाही, हातात काय बांगड्या भरल्यात का? आणि हे मला शिकवणारे शिक्षक, हीच गोष्ट झाली 10वी नंतर. म्हणजे असाच प्रसंग की बोर्डामध्ये एक मुलगी आली, तिला आमच्यापेक्षा 4-5 मार्क जास्त होते आणि माझा बोर्डातला नंबर गेला होता, पण मी खुश होतो, म्हणजे छान मार्क्स मिळाले आपल्याला. आणि तर माझा क्लासमेट जो होता तर तो इतका असा आतून असा हल्ला होता की यार, म्हणजे मला असं हरल्यासारखं वाटतं, असं एक पूर्ण निराशाग्रस्त अशा मानसिकतेत होता. म्हटलं छान झालं की आपण म्हणजे मजा केली. असं 8वीला असताना जो माझ्या मनात हे होता की तो मुलगीपेक्षा पण असं एक स्पर्धात्मक भाग त्यामध्ये जास्त होता. आणि 10वीला येईपर्यंत मला कुणीही असं काही सांगितलं नव्हतं की आवर्जून तू अमुक प्रकारे विचार केला पाहिजेस. म्हणजे माझी आई, माझे वडील दोघंही राष्ट्रसेवा दलामध्ये, छात्र भारतीमध्ये आणि परिवर्तनवादी चळवळीशी त्यांचा थेट तसा संबंध किंवा सहभाग असं सगळं होतं. पण मला कोणी असं अगदी त्याला म्हणतो आपण की अमुक प्रकारे वागलं पाहिजे, तोपर्यंत मला असं वाटलं की आपण अशा प्रकारे काय विचार करतो आहोत आणि याचा आपण पुनर्विचार करायला पाहिजे की याला काय वाटलं असेल, असं याच्या मनात का असं भरलं गेलं असेल. आता या 2 प्रसंगांनंतर तिसरा एक प्रसंग तो मी ज्युनियर कॉलेजला असताना केला आणि तो मला नंतर असं झालं की आपण काय मोठी चूक केली. तर त्यावेळेस असे ते माझं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे म्हणून, तर तिथे असं होतं की तुम्हाला जर एखादी स्त्री हवी असेल तर तुम्हाला काय हवं, तुम्हाला फक्त पैसा हवा आणि वेळ हवा. तर वुमन इज इक्वल टू टाइम इन टू मनी, बट टाइम इज इक्वल टू मनी. आणि मग ते सगळं डेरिव्हेशन करून त्याचं असं होतं की वुमन इज द रूट कॉज ऑफ प्रॉब्लेम. आणि ते मी असं सहज गंमत म्हणून ते वर्गामध्ये हे केलं. म्हणजे तो असं डेरिव्हेशन, म्हणजे मुलं मुली चिडवणं असा प्रकार असतो, तर तशा सगळ्या ह्याच्यामध्ये होतं ते. आणि एक माझी चांगली मैत्रीण होती, ती आम्ही खूपच चांगले मित्र होतो. ती म्हटली तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं मला, म्हणजे हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. आणि मग मला लक्षात आलं की अरे इथं फार सेक्सिस्ट आहे. कुठली पुण्याची गोष्ट? पुण्याची, म्हणजे मी याला नाही हडपसरला शिकायला होतो, आपल्या रयत शिक्षण संस्थेचं जे कॉलेज आहे. तर तिथं आल्यानंतर हा प्रसंग घडला. तेव्हा सेक्सिस्ट हा शब्द किंवा फेमिनिझम किंवा ह्या सगळ्याच गोष्टी काही मला माहिती नव्हत्या. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असे जे काही प्रसंग घडले त्याच्यात असं लक्षात आलं की हा जो काही आपल्या मनामध्ये एक लिंगभावाच्या अनुषंगाने असलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहेत, माझ्या मनात आहेत, इतरांच्या मनामध्ये आहेत. आणि आपण जेव्हा बारकाईने विचार करतो तेव्हा लक्षात येतं की अरे हे तर आपण चुकीचं वागलो. पण मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या स्त्रिया आल्या त्या सगळ्यांकडनं मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे माझी आई किंवा माझी धाकटी बहीण, आता माझी बायको,
अशा ह्या सगळ्यांच्याच याच्याकडनं मी हळूहळू असं शिकत गेलोय. म्हणजे आई म्हणजे माधुरी, हो हो माझं बहीण म्हणजे श्रुती, छोटा मधुरी. बच्चन. कुठला बच्चन? 5 फुटाचा बच्चन. आणि बायको म्हणजे राही श्रुती गणेश. तर कारण मी सगळ्यांना असं म्हणते, नुसतं बायको म्हणून कसं काय थांबतं? तिला काही नाव गाव आहे का नाही? आईला नाव गाव आहे का नाही? का आपली बायको आहे, आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे. हो. हा, हा प्रधान लक्षात ठेव. मुद्दा होईल. लक्षात ठेव. लक्षात ठेव. तर आई स्वतः सुद्धा मी म्हटलं तसं ती तिच्या कुटुंबामध्ये खूप वेगळ्या प्रकारे घडली. म्हणजे इतर तिचे भाऊ बहीण याच्यापेक्षा पण तिचा एक स्वतंत्र प्रोग्रेसिव्ह विचार घडत गेला. आणि मी म्हटलं तसं छात्र भारतीमध्ये ती होती, सगळ्या विद्यार्थी संघटनांच्या सगळ्या उपक्रमांमध्ये ती असायची. त्यामुळे त्याचा एक नाही म्हटलं तरी माझ्या मनावरती परिणाम होत होता. किंवा अगदी लहानपणीच तिनं असं सुरू केलं होतं की श्यामच्या मधली एक एक रात्र जी आहे ती आम्हाला ती वाचून दाखवायची. आणि ती म्हणजे आमची हे होतं प्रायमरी हेल्थ सेंटर होतं कोर्टीचं, त्याच्या मागच्या बाजूला जवळपास एक 50-100 मुलं यायची. आणि मग ती दररोज एक रात्र एका दिवशी वाचायची, त्याच्यावरती मुलांनी गप्पा मारायच्या. तर माझा मित्र होता मलन तांबोळी म्हणून, तर ते ऐकलं आणि नंतर तो घरी जाऊन काम करायला लागला, म्हणजे आईला मदत करायला लागला. तर त्याच्या आईला एवढं विशेष वाटलं, ती माझ्या आईला सांगत आहे किंवा तू कधीच घरात काम करायचं नाही. आणि मग श्याम कसा मदत करतो श्यामच्या आईला, याच्यामुळे त्याच्यामध्ये ते कसं परिवर्तन झालं वगैरे. तर अशा काही गोष्टींमध्ये असं आलं की बदल कसा होत असतो आपल्या मनावरती, कसे कळत न कळत संस्कार होत असतात सगळे. किंवा माझी धाकटी बहीण जेव्हा मोठी होत होती आणि स्वाभाविकपणे ती तिच्या काय म्हणत त्याला प्रेमात पडली किंवा काय, तर मला असं नेहमी असं वाटायचं की अरे आपण कुठेतरी असं कंट्रोल करतो तिला किंवा डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय. आणि कारण तिचं मोठं होणं हा माझ्यासाठी सुद्धा एक मोठा प्रवास असतो. तो जसा तिच्यासाठीचा प्रवास आहे, बालपणातून काय यौवनात प्रवेश करणं, मोठं होणं, हा जसा शारीरिक मानसिक पातळीवरचा प्रवास आहे, तसा तो भाऊ म्हणून माझ्यासाठी सुद्धा प्रवास आहे. मी कितीतरी म्हटलं की नाही अतिशय समतावादी आहे, मी काही नाही, पण माझ्या मनात कुठेतरी ते आहे. आणि ती तर थेटपणे म्हटली ती घरामध्ये, दादा रात्री 12:30-1ला आला, 2ला तरी काही प्रश्न नसतो, मी 11 जरी वाजले तरी तुम्हाला काय काळजी वाटते, आणि मग तुम्ही मला इतकं हे का करता वगैरे. तर अनेकदा त्या गोष्टी झाल्या आणि मला असं वाटायचं की ती म्हणते तो मुद्दा चुकीचा नाही, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मला एक पहिल्यापासून सवय अशी आहे की मी डायरी लिहितो नाही, तर फार नियमित होत नाही, पण जेव्हा लिहितो तेव्हा मी सविस्तर लिहितो. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की नाही, आपण मागवून जेव्हा बघतो तेव्हा हे आपलं कुठेतरी आपल्याला चुकतंय असं लक्षात येतं. तर या सगळ्या पातळ्यांवरती मला असं लक्षात आलं की नाही, आपल्याला आपल्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या त्याला म्हणतो स्त्री चळवळ म्हणून किंवा काहीतरी असं ज्याला म्हणतो आपण की काय फेमिनिझमची फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह वगैरे, हा काही भाग माझ्यासाठीचा असा नव्हता. कारण मी मुळात म्हटलं तर सायन्स बॅकग्राऊंड माझं होतं. फर्ग्युसनला मी जेव्हा होतो तेव्हा मी फिजिक्स शिकत होतो. पण असं असताना सुद्धा माझा जो एकूण त्याला आपण म्हणत की सोशलायझेशन या प्रकारचं होतं, त्यामुळे गोष्टींशी मला तसा परिचय होता. किंवा एक माझी मैत्रीण होती, तर तिला दुसऱ्या एका मित्रांना अगदी नुसतं खांद्यावरती हात ठेवला तरी आपल्या मनामध्ये एक असं पहिल्यांदा येतं की हे म्हणजे काय. तर हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातली गंमत जी आहे की हे का होतंय असं. जसं आता ते नेहमी आपलं सिमोन दी बोव्हरचं वाक्य आपण म्हणतोच की स्त्री जन्माला ती घडवली जाते, पण पुरुष पण घडवला जातो ना. त्यामुळे जेंडर हे जे कन्स्ट्रक्ट आहे तसं आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं तयार झालेलो आहोत. त्यामुळे जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलात की हा अँग्री यंग मॅन आहे, तर ते अँग्री यंग मॅन अँग्री असणं किंवा हे असणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे असं सांगितलं गेलं. तर त्याचा कळत न कळत कुठेतरी परिणाम होत होता असं मला जाणवलं सगळ्या याच्यामध्ये. आणि तुझ्या कविता, तू पहिली कविता केव्हा केली, लेखन कसं सुरू झालं, का डायरीतून आणि आपोआप असं होत गेलं? गंमत अशी झाली की बाबा सतत लिहायचे, मग त्यांचं बाबा म्हणजे प्रदीप आवटे. पुरुषांच्या बाबतीत मी तेच म्हणतो. तर त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायच्या, कथा यायच्या, मला फार भारी वाटायचं की काहीतरी आपण असं लिहिलं पाहिजे. म्हणजे आई तर इतक्या भाषिक खेळ घ्यायचे आमचे, म्हणजे आवर्जून
की इव्हन नाटुकल्यांची बसवणं, हे करणं. तर या सगळ्या गोष्टीतनं असं व्हायचं की आपण काहीतरी लिहायला पाहिजे, आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे. पण त्याचं वेळ एवढं होतं की माझी धाकटी बहीण जयश्रुती, तिनं एकदा डोंगर दादा नावाचा एक धडा होता जो ऍक्च्युली पुस्तकात होता, त्याचं तिनं थोडंसं असं पॅराफ्रेज केलं आणि मी कविता केली म्हटली. म्हणजे असं की दादा कविता करतो, बाबा कविता करतो, आपण पण काहीतरी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. तर असं ते सगळं घरात वातावरण सगळं असल्यामुळे एकतर असं कुठे होतं की आपण लिहिलं पाहिजे. आणि मी मला वाटतं 5वी-6वी पासून लिहितोय, म्हणजे काय वेडं वाकडं जे काय असेल तसं. आणि नंतरच्या काळात तर असं झालं की मला मी 10वी-11वी जसं गेलो तसं तसं मला स्वतः नवीन गोष्टी सुचायला लागल्या एकदम. त्यामुळे मी ललित प्रकारचं लिहायला लागलो. मला वाटतं मी 11वीला असतानाच पहिल्यांदा माझा एक मोठा लेख सकाळला प्रकाशित झाला, तो सगळ्या आवडून त्यांना आला. हा, आणि तो इतकं मला हे होतं की म्हणजे आपलं, आणि मी जाईल तिथं असं वाटतं लोकांनी वाचलं असेल. तर त्यामुळे तू कशावर होता आठवते का? तो राज ठाकरेंच्या विरोधात लिहिलेला लेख होता की ते सगळे परप्रांतीयांच्या संदर्भाने सगळं सुरू होतं. आणि मी जस्ट 10वी पास आउट झालो होतो. पण मी अर्थात कवितेकडे वळलो ते साधारणपणे फर्ग्युसनमध्ये शिकत असताना. आणि तेव्हा कविता ती वाचत होतो. नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी आणि हे सगळा जो ग्रुप होता तोही सगळा असा कविता कला याच्यामुळे सगळं जोडला गेला. मग तिथेही असं होतं की अरे हे कविता ती काय, पुरुषोत्तम पाटलांचं ते जे द्वैमासिक आहे ते वाचायला सुरुवात केली. मग त्यांना कविता मी पाठवल्या. मग त्यांनी फारच मला त्यांचं वैशिष्ट्य असतं की ते पोस्ट कार्डांना पत्र देऊन पाठवतात. तर ते पत्र अजून पण माझ्याकडे आहेत त्यांचे. आणि मग एम ए ला असताना मी सहज म्हणून लिहायला सुरुवात केली आणि कादंबरीच माझ्याकडून लिहून सिंगल मिंगल. आणि म्हणजे माझ्या डोक्यात बिलकुल असं नव्हतं की आपल्याला काहीतरी कादंबरी लिहायची, त्याचा फॉर्म काय असेल हे मला माहिती नव्हतं. पण पुन्हा मी जे काही लिहिलं त्याच्यानंतर माझी धाकटी बहीण श्रुती मला विचारायची, मग पुढं काय झालं, पुढं काय झालं, तिला अशी उत्सुकता, जसं आपण गोष्ट सांगतोय. असं करता करता मी चक्क 18 दिवसामध्ये पूर्ण कादंबरी दिली. आणि त्याला पुरस्कार पण मिळाला. हो, मी राजहंसकडे दिली आणि राजहंस 15 दिवसात होकार आला. म्हणजे अनेकांना असं वाटतं कारण हा छापायला वेळच लागला, म्हणजे प्रसिद्ध व्हायला 2.5 वर्ष लागली, पण त्यांनी होकार लगेचच कळवला. अर्थात त्याच्यामध्ये पुन्हा सुद्धा रिलेशनशिप, स्त्री पुरुष नातेसंबंध हा सगळा भाग होताच. म्हणजे कारण मी जसं म्हटलं तसं मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो, मी गावाकडे वाढलेलो जिथं मुलं आणि मुली बोलायचंच नाही. म्हणजे मुलांची शाळेला जायची वाट वेगळी, मुलींची शाळेला जायची वाट वेगळी, तर प्रत्यक्ष एकमेकांशी बोलायचंच नाही. म्हणजे माझी एक फार आवडती मैत्रीण होती, मी मैत्रीण म्हणतो तिला. तर ती बुधवारी आमच्याकडे असायचं की तुम्ही युनिफॉर्म पेक्षा वेगळ्या घालू शकता. तर ती छान दिसते हे माझ्या मित्राला सांगायचो की तू छान दिसतोस असं. म्हणजे इतकं आम्हाला असं अप्रत्यक्ष सगळं संवाद साधण्याची सगळी अशी व्यवस्था होती. आता तिथपासून ते मी थेट पुण्याला यायचं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे तो एक कल्चरल शॉक होता प्रचंड मोठा. आणि त्याच्यामुळे मला फर्ग्युसन किंवा इतर सगळीच कॉलेजेस जे आहेत मध्यवर्ती भागातली एसपीएस मॉडर्न तिथे नंबर लागत असून सुद्धा आईने असा विचार केला म्हणजे सबअर्बन एरियातनं मग नंतर असा तो धक्का हळूहळू शॉक ऍब्सॉर्बर म्हणून शिक्षण संस्थे त्याच्यामध्ये गेले. आणि तिथे जेव्हा गेलं त्या पहिल्यांदा ते म्हटलं की इथं फक्त मुलांचं शाळा आहे. तर मी असं ओरडून मुली नाहीये. ते म्हटलं की नाही 10वी पर्यंत फक्त मुलं आहे, 11वी मुलं मुली. मग मला जीवन आला. म्हणजे पण मला गंमत वाटते की जे कोविड पद्धतीने शिकले नाहीत, फक्त मुलांची शाळा, फक्त मुलींची शाळा, हा प्रकार फार भयंकर वाटतो. कारण त्याच्यातनं तुमचं सोशलायझेशनच होत नाही. तर तिथपासून ते म्हणतात फर्ग्युसन. आणि फर्ग्युसन झालं तेव्हा तो ऍक्च्युली मला धक्का बसला. मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या नेनिवेमध्ये सबकॉन्शियस मध्ये ते असतं. कादंबरी लिहिताना पण माझ्या डोक्यात ते असणार की समजा इथे ज्या प्रकारचं सगळं कल्चर सुरू आहे ते माझ्यासारख्या ग्रामीण भागात नाल्या मुलासाठी प्रचंड शॉकिंग होतं की ब्रेकअपची पार्टी असते आपल्याला. म्हणजे हे जे काही आहे किंवा आता जे सगळं सुरू आहे की नो स्ट्रिंग्स अटॅच्ड, असं सगळं जे काही सुरू. किंवा आता एक नवीन शब्द तुम्ही ऐकला असेल, सिच्युएशनशिप. रिलेशनशिपच्या पलीकडे सिच्युएशनशिप, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अटॅचमेंट नाही, कुठल्याच प्रकारची कमिटमेंट नाही. तर हे सगळंच एकदम फार अंगावरती येणार होतं. आणि त्याला कुठेतरी दिलेला रिस्पॉन्स म्हणजे ती कादंबरी होती. त्यामुळे एका अर्थानं मी म्हटलं की
टिपिकली एका चळवळीमध्ये मी सामील झालो आणि मग लक्षात आलं की अच्छा स्त्री पुरुष प्रश्न काय आहे किंवा काय, त्याच्याऐवजी आयुष्यातला जो भाग आहे त्याच्यात लक्षात आलं की हे काहीतरी भलतंच आहे म्हणजे, आणि हे आपल्याला माहितीच नाही, हे जगच वेगळं आहे. मी जिथं वाढलोय तेच जग आणि जिथं आता शिकतोय ते जग हे पूर्णतः भिन्न आहेत. त्यांचा परस्परांशी बिलकुलच संवाद नाही आणि त्याच्यामुळे अनेकदा ग्रामीण भागात आलेली मुलं ही दचकतात बिचकतात त्या सगळ्या याच्यामध्ये. इव्हन भाषा तुम्ही हा स्वतः सुद्धा पण मुद्दा तर्कशास्त्र असतो. शिकवायला हे होता. शिकवतो. आणि मी हे बघत होते की पहिली 6 महिने ती मुलं अशी बिचकलेली असायची, अभ्यासातही कमी, कारण हो. माध्यम सुद्धा वेगळं असायचं हो, तेव्हा हो. माझ्या वेळेला. आणि 6 महिन्यानंतर ती व्यवस्थित व्हायची, हो. तोपर्यंत ती रुळायची. त्याच्यामुळे हा जो आहे ना की लोक त्यांना एक कॉम्प्लेक्स देतात, भाषा कशी अशी, हो, तुम्हाला हो. येतच नाही, कळतच नाही वगैरे, ते खूपच म्हणजे ट्रॅजिकच आहे ती हो, हो. सोशल आपली शोकांतिकाच वाटते मला. तर याच्यात तू सायन्स कडनं आर्ट्सला जाऊन पॉलिटिकल सायन्स आणि असं कुठल्या टप्प्यावर केलंस? म्हणजे बीएससी झालास का? हो हो, बीएससी केलं मी, बीएससी फिजिक्स केलं केलं. हो. आणि म्हणजे मला तो 12वीलाच प्रश्न पडला होता की नक्की काय करायचं, कारण मला फिजिक्स आणि मॅथ्स खूप आवडायचं. त्याच वेळेस मला हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स आवडायचं. तर काय करायचं असं माझ्यासमोर खूप प्रश्न होता. आणि फायनली मी असं ठरवलं की इग्नूतनं आपण बीए करूयात आणि फर्ग्युसन मधून आपण बीएससी करूयात. तर फिजिक्स पूर्ण करेपर्यंत असं झालं की माझं इतर जे सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू होत्या, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, इतर कार्यक्रम, ह्या सगळ्याच्यात असं झालं की आपला एकूण कल तिकडे आहे. दरम्यान मी युपीएससीची तयारी पण करत होतो. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधलं ज्याला नेसेसरी तसं ते युपीएससी मध्ये तिच्याबरोबर लिहू शकतो. तर त्यावेळेस मी तिच्या वर्गाला नव्हतं शिकवत, पण इतर एफवाय आणि एसवायच्या वर्गांना शिकवत होतो. त्यावेळेस आमचं आणखीन बोलणं सगळं सुरू झालं. आणि तुम्ही म्हटलं तसं आता त्याच सुमारास आमचं आपलं आय कार्ड हे संविधानावरचं पुस्तक लिहावं. आणि ती विद्यार्थिनीच होती तेव्हा. हो 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 हो, ती विद्यार्थिनीच होती आणि मी जस्ट पास आउट होऊन लगेचच म्हणजे शिकवायला लागलो होतो इथे. तर त्यावेळेस असं आम्ही ठरवलं की हे जे काही सध्याचं वातावरण आहे त्याच्यामध्ये संविधानाचा विचार आणि तो पुन्हा कलम किंवा काय त्याची क्लिष्ट माहिती तपशील याच्यापेक्षा पण तो तुमच्या दररोजच्या जगण्यामध्ये कसा आहे तर तो सांगणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि मग त्याच्यातून आमची आणखीन ओळख, मैत्री आणि अखेरीस त्याचं रूपांतर झालेलं आहे, ते फार चांगलं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता या पुस्तकाला प्रतिसाद खूप छान आहे बघ, तरुणांचाही आहे, सगळ्यांचाही आहे. ते आता काय सावित्रीबाई फुले याला लागले का कुठल्या तरी याला? जवळपास आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफआयबीएच्या अभ्यासक्रमात ते आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने एक तयार केलेला अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आहे. आणि इतरही आता बऱ्याच ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांनी संविधानच्या अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक केलं. तर त्याचं आम्ही असं केलं की याच्या अनुषंगाने सिनेमे काय आहे, प्रत्यक्ष घटना काय आहे, तर QR कोड दिला नंतर. आता अनेकांना असं झालं तर पुस्तकामध्ये राहू नका, नंतर तुम्हाला वाटतं की हे पुस्तक बघा आणि वाटलं की हा सिनेमा बघायचा, ही डॉक्युमेंटरी पाहायची किंवा हे गाणं पाहायचं युट्यूबवर, तर त्याच्यातनं ते पुस्तक हे एखाद्या खिडकीसारखं असेल आणि त्यातनं तुम्हाला आणखीन मोठा जो तुमच्या असं म्हणतो जो आहे तो तुमच्या नजरेच्या टाकवती येईल, असा तो सगळा प्रयत्न होता. नाही, तो खूपच छान झाला. त्याच्यानंतर तू काहीतरी 3 अंकी संविधान असं याच्यावर केलेलं आकाशवाणीवर, ते काय होतं तू लिहिलंयस? ते नाटक लिहिलं होतं पूर्ण की संविधान हे आपलं आहे कार्ड. हो, तर ते 3 भागांमध्ये की छोटी मुलं विचारतायत की संविधान नक्की काय आहे आणि मग त्याला उत्तर, प्रश्नोत्तर अशा स्वरूपामध्ये संविधानाचा सगळा विचार कसा सांगता येईल असा तो सगळा प्रयत्न होता. तो त्यालाही छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे तो अगदी 15-15 मिनिटांचे असे मला वाटतं 3 की 4 एपिसोड त्यांनी केले त्याच्यावर पुणे आकाशवाणीने. आणि तू काय संजय कुमार यांच्या अनुवाद पण केलाय मला वाटतं का? म्हणजे ते राजकीय विश्लेषणाचं ते 2 पुस्तकं आहेत. एक म्हणजे मतदान वर्तन काय असतं की निवडणुकीमध्ये लोक कोणत्या आधारे मतदान करतात आणि ते आपण जे आता सध्या सगळं सुरू आहे की किती जागा मिळतील कोणाला, हे फोरकास्टिंग कसं होतं, सर्व्हे कसे घ्यावेत, याच्या अनुषंगाने एक पुस्तक आहे, त्याचा अनुवाद. ते सगळं सायंटिफिकच आहे. सायंटिफिक आहे. आणि दुसरं जे पुस्तक आहे ते युवा वर्ग जो आहे त्याचा मतदानाचा कल हा इतर वर्गांपेक्षा वेगळा आहे का, म्हणजे युथ ऍज अ कॅटेगरी म्हणून बघता येतं की बाबा वय कमी आहे म्हणून वेगळ्या प्रकारे त्यांचा वैचारिक कल घडतो का. तर त्याच्या अनुषंगाने सीएसडीएसचे 2 सर्व्हे होते, त्याच्या आधारित असलेले ते पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकांचे मी अनुवाद केले.
आणि 20व्या शतकातला राजकीय विचार का कुठला हो, हो, काय हो. ते स्वतःच आहे का ते तुझं? मी स्वतः लिहिलंय बरं. आणि ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलं. ते 6 विचारवंतांवरती लिहिलं मी. बरं. कारण अनेकदा असं होतं की आपल्याकडे म्हणजे आपले इंडियन नाही सगळे हॅना अरेंट, अँटोनियो ग्रामशी, फुको, हबरमास, बरं. फ्रान्स फेनॉन हां. असे 6 विचारवंत आहेत त्याच्यामध्ये. बरं. आणि त्यांचा मग राजकीय विचार काय त्याच्यात होता? थिअरी पण असेल का म्हणजे हा, राजकीय theory, शिक्षण? मुख्यतः त्यांचा राजकीय विचार काय होता? म्हणजे तसं ते अकॅडमिक हो. मग ते पण लागले का कुठे ते तर अभ्यासक्रमात आहेच आमच्या. म्हणजे हो, regular हो. तुमच्या सावित्रीबाई संदर्भ फुले पुस्तक त्याच्यात. म्हणून. बरं. म्हणजे आता हे सगळं तू करत असताना राजकीय विश्लेषण आणि एकूण ज्या अर्थाने मी तुला अँटी यंग मॅन म्हणते त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे खूप पोट तिडकीने तू बोलत असतो म्हणून मी चांगल्या अर्थाने अँटी यंग मॅन हो. म्हणते. तर मला असं वाटतं की आत्ताच्या सगळ्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात विचार करत असताना एकूण म्हणजे आता आप आला आणि म्हणत आलो आपण की सज्जन माणसं राजकारणात पाहिजे, शिक्षित माणसं राजकारणात पाहिजे. तर तुला स्वतःला आत्ताचं राजकीय काय वाटतंय एकूण वास्तव आणि त्याचं अनालिसिस कसं करशील तू? का झालं मुळात हे 10 वर्ष हे का होऊ शकलं आज जे बरोबर. भारताचं घडलं बरोबर. आणि त्याच्यातून जे नुकसान झालं म्हणजे हो. तळागाळापर्यंत जसं योगेंद्र यादव म्हणतात की माणूस बिघडलाय. हो हो हो. तर तो सगळा तू फिनॉमिनन जो घडला त्याच्याकडे कसा बघतोस? नाही आपण आता तुम्ही जसं म्हटलं सुरुवातीला, कारण आपण ज्या मध्यवर्ती बिंदूशी बोलतोय, तर हे सरकार 10 वर्षात अत्यंत पितृसत्ताक पद्धतीचं आहे. म्हणजे प्रधानमंत्री पुन्हा पुन्हा म्हणतात 56 इंच का सीना. हो. तर हे काय प्रकार आहे म्हणजे? हो. तर पुन्हा पुन्हा आम्ही कसे पुरुषी आहोत आणि त्याची अत्यंत विद्रूप, म्हणजे आता मला कुठले शब्द वापरावे ते कळत नको. नाही, इतके वाईट प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. हो. म्हणजे मणिपूरमध्ये काय घडलं हो. आपण बघितलं, किंवा आता प्रज्वल रेवन्नाचं प्रकरण, हो. कुस्तीगीर मुलींच्या संदर्भात काय घडलं, अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत. आणि एका बाजूला नारी शक्ती बंधन, दुसऱ्या बाजूला बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्या अतिशय उलट. कारण आपल्याकडे स्त्रीला माणूस म्हणून न पाहता एकतर तिला देवी करायचं, अत्यंत ग्लोरिफाय करायचं, Yes. ती माता आहे, ती शक्तीच ती, देवी नारी आहे, शक्तीच हां, तिची. हां. नाहीतर ती एकदम गुलाम आहे, हो. दासी आहे, तिची काय पायातली वाहण्याची त्याची जागा आहे. तर हे खूप टोकायचं नाही. तिला माणूस म्हणून मानवी प्रतिष्ठेसह कधी पाहिलं गेलेलं नाही. आणि हे सरकार तर याच विचारांवरती आले. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती यांना सगळा घाट घातला जातोय, की जी मनुस्मृती म्हणते न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, स्त्रीला स्वातंत्र्य असताच कामा नये, आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेस नारी शक्तीवंदन येतं. हे कसं संगती लावायची याची? म्हणजे त्यामुळे हे जे काही घडतंय ना गेल्या 10 वर्षांमध्ये, याचा अर्थ ह्याच्या अगोदर काही सगळं आलबेल होतं असं बिलकुलच नाही. स्त्रियांवरती अत्याचार होते का, होत नव्हते का? होतेच, ते कोणी नाकारणार नाहीच. पण त्याला राजाश्रय मिळणं, त्याला पाठबळ मिळणं, त्याला प्रोत्साहन मिळणं, हा प्रकार हा अभूतपूर्व आहे. आणि तुम्ही आता योगेंद्र यादवांचा उल्लेख केलात म्हणून, यादवांनी असं म्हटलंय की आता हे जे सरकार आहे किंवा हे जे रेजिम आहे हे रिपब्लिक 2.0 आहे. अगोदरचा भारत वेगळा आहे आणि हा भारत वेगळा आहे. तर हा भारत राजकीय पक्ष व्यवस्था आणि याच्या अनुषंगाने म्हटलंय, पण तो त्याचा चेहरा मोहरा जो आहे तो पूर्णपणे बदललाय. तो पूर्णपणे स्त्री विरोधी, दलित विरोधी, इथल्या सर्वसामान्य माणसाच्या विरोधी अशा प्रकारे झालाय. आणि त्याच्यामुळे काय म्हणतो त्याला आपण, माणसाची जी प्रतिष्ठा आहे तीच राहिलेली नाही. त्याच्याकडेच त्याला अक्षरशः म्हणजे माणसं मरतात पण त्याच्याविषयी काहीच भाष्य होत नाही. म्हणजे की संवेदनशीलतेनं सुद्धा काही भाष्य व्यक्त होत नाही. तर हे फार भयंकर आहे. हे आजवर कधीच घडत नव्हतं. त्यामुळे हा एक मोठा मला दिसतो की कायापालट किंवा एक शिफ्ट आहे. आणि याच्यामध्ये मला अजून म्हणायचं आहे की हे राजकीय सुद्धा आहे, सामाजिक तर आहेच आहे आणि सांस्कृतिक पण आहे. जातीयतेविषयी तू काय म्हणशील? आणि तुला कधी स्वतःला जातीयतेचे चटके बसले आहेत का एकूण ब्राह्मी संस्कृतीच्या अंगाने आणि अदरवाईज? मला स्वतः चटके म्हणावं इतकं काही असं झालेलं नाही की ज्याचा म्हणजे आपल्याला ते अन्याय झाला असं वाटतं आपल्याला. पण जातीयता कशी वर्क होते किंवा कशा प्रकारे त्याच्यानुसार व्यवहार होतो हे मी फर्ग्युसन मध्ये असताना अनुभवलं. की सरळपणे विचारलं जाते की कोबरा की देबरा, आणि मला पहिल्यांदा प्रश्न पडला की हे म्हणजे काय असं, म्हणजे समोरच्या अच्छा की हा नाहीये म्हणजे त्याच्यासाठी जो मुद्दा काय याला ही परिभाषाच माहिती नाही, याचा अर्थ हा दोन्ही नसावा. तर या प्रकारचं जातीविषयीची उत्सुकता म्हणजे मुलं विचारायची. हो.
तर अर्थात हे काही सार्वत्रिक चित्र असेल अशातला भाग नाही. पण एकूण प्रदूषण ज्या पद्धतीने चाललंय ना ज्या दिशेला. हो हो. तर कला आणि सांस्कृतिक व्यवहारामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सातत्यानं दिसल्यात म्हणजे मला. आणि मी स्वतः म्हटलं जसं गावाकडे वाटलेलं असल्यामुळे मला हे थेटपणे माहिती की हा इथं महारवाडा, हा तो पोरगाचा अंभाराचा, कारण हे याच प्रकारची ओळख जी आहे ती थेटपणे बोलली जाते. त्यामुळे असं काही नव्हतं की मला जात माहिती नाहीये. कारण तुम्ही जर गावात राहत असाल आणि गावात तुमचं थोडाफार संपर्क असेल तर तुम्हाला ते कळतेच. म्हणजे त्यामुळे असं काही नाही होत की हे शहरातल्या ते पण उच्चवर्णीय लोकांचं असतं की आम्हाला जात माहितीच नव्हती, आम्ही गेलो कॉलेजला आणि कळलो अरे बापरे हे तर फार भयंकर आहे, अरे हे तर दररोज घडतंय. आणि ज्या अर्थी महारवाडा हा तुमच्या गावाच्या बाहेर आहे, म्हणजे मला अगदी याच्या वेळेस चर्चा झाली होती आमची, अण्णा हजारेंचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा आमचे काही मित्र गेले होते याला राळेगण सिद्धीला. आणि मग ती सगळी चर्चा झाली. मी म्हटलं ठीक आहे काय काय असं ना, अण्णा हजारेंचं त्यांच्या गावापुरतं काम बरं आहे, त्यांचे मला बाकी मुद्दे पटत नाही त्यांना लोकपालचे किंवा काय. तर आमचा एक मित्र म्हटलं की पण मला सांग म्हणे त्यांच्या गावामध्ये महारवाडा बाहेर आहे का आतमध्ये आहे, आणि तिथला व्यवहार तिथल्या ज्या वर्चस्वशाली जाती आहेत आणि ज्या कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जाती आहेत यांच्यामधलं डायनेमिक्स काय आहे. तर मी म्हटलं अरे मी काय म्हणजे मी गेलो नव्हतोच, पण बाकीच्यांनी जेव्हा सांगितलं म्हणजे की नाही अजूनही तिथं तशाच प्रकारची जातीयता आहे. मग ते गाव आदर्श कसं असू शकतो. आपल्या डोक्यात आदर्श गाव म्हणजे काय, फक्त पाणलोट क्षेत्र विकास केला तर आपली विकासाची संकल्पना ती अशी इतकी उथळ आहे की आपल्याला हे पण कळत नाही की अरे तिथे हा बदल झाला का, तिथे माणूस माणसाशी चांगल्या प्रकारे वागतोय का, त्याला प्रतिष्ठा मिळते का. आपण नुसतं म्हणतो 1 पर्सन 1 वोट 1 वोट इज इक्वल टू 1 व्हॅल्यू, हे झालं, ही राजकीय लोकशाही झाली. पण इथे त्याला प्रतिष्ठा पद नसेल समान, एक मत समान पद हे जेव्हा होईल तेव्हा ती खरी लोकशाही प्रस्थापित होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या, म्हटलं तसं नितीन आगे प्रकरणात तर मला खूपच त्याचा माझ्या मनावरती गंभीर परिणाम झाला ते सगळं ऐकून. कारण मी प्रत्यक्ष त्या गावामध्ये गेलो, तिथल्या कुटुंबियांचे मी बोलणं ऐकलेले. तर मला ते असं ऐकताना इतकं भयंकर वाटत होतं की एखादा माणूस गेल्यानंतर लोक इतक्या थंडपणे कसं काय बोलू शकतात. आणि म्हणजे त्या मुलाला कळायला नव्हतं पाहिजे का आपण कुठल्या जातीचे आणि आपण कसं काय मोठ्या जातीच्या मुलींवरती प्रेम करायचं, असं लोक सहजपणे म्हणत होते. किंवा मला वाटतं 9वी किंवा 10वीत असेल का मला वाटतं जेव्हा खेरलांनी हत्याकांडाचा प्रकार, म्हणजे ह्या गोष्टी कळतही नव्हत्या त्यावेळेस. इतका धक्का बसला होता तो की काय प्रकार घडतोय म्हणजे. आणि सातत्यानं आपल्याला दिसतच आहे बहुतेक की या घटना घडत आहेत. आणि जो एक वर्ग असतो त्याला काही फरकच पडत नाही, कारण तो मी म्हटलं ना की तुम्ही जनता वसाहतमध्ये राहता आहात का कोरेगाव पार्कमध्ये राहता, तुम्ही दक्षिण मुंबईत आहात का धारावीमध्ये आहात, तर तुमचं सोशल लोकेशन जे आहे सगळ्याच अर्थाने तर ते तुमच्या विचारांवरती आणि त्यावरती परिणाम करत असतं. आणि तुला काही सांगावं असं वाटतंय तुझ्या आयुष्यातली विशेष घटना ज्याच्यावरती स्त्री चळवळ याचा प्रभाव पडला म्हणून, किंवा त्यामुळे ही गोष्ट घडू नाही शकली की तुझा स्त्री पुरुष समतेचा विचार इतका स्ट्रॉंग होता की. मला असं वाटलं खरं स्त्री चळवळीपेक्षा एकूणच लिंगभावाविषयी फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे, हे मला अलीकडच्या काळामध्ये कळत गेलं. म्हणजे म्हणजे मागच्याच वर्षी निवडणूक आयोगासोबत एक कॉन्फरन्स झाली आणि त्याचं संवादक म्हणून मी एका परिसंवादामध्ये होतो. तर आता सुद्धा म्हणजे लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल, असेक्शुअल, क्विअर, तर याच्याविषयी आपण नॉर्मल असलं पाहिजे, हे काही अनैसर्गिक नाहीये वगैरे हे मी म्हणतो. पण समजा ऍक्च्युली तृतीय व्यक्ती समजा शेजारी बसली तर मला आतून भीती वाटते किंवा काहीतरी डिस्कम्फर्ट आहे. आणि हे मी मान्य करायला पाहिजे. मला माहितीये की मी असं वागायला नाही पाहिजे, पण माझ्या मनाच्या आतमध्ये मात्र हे बिंबवलं गेलंय की आजही रेल्वेने जाताना किंवा चौकामध्ये आल्यानंतर मी थोडासा असा दचकतो, आतल्या दचकतो. तर हे जे आहे, किंवा आता ही परिभाषा सुद्धा असेक्शुअल काय असतं, क्विअर काय असतं, तर हे ओव्हरऑल आता मला असं वाटतं की समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे एकूणच लैंगिकतेविषयी बोलणं हे म्हणजे हे असल्यामुळे की कसं हे याच्याविषयी बोलायचं. तर आता हळूहळू कुठे त्याच्याविषयी बोलायला लागले, सिनेमांमधनं गोष्टी यायला लागल्या, वेब सिरीज मध्ये सुद्धा ह्या गोष्टी दाखवायला लागल्या. तर लिंगभावाविषयी अधिक आस्थेनं आणि अधिक व्यापकतेने विचार करण्याची प्रक्रिया ही ओव्हरऑल सुरू होते. आणि माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे खूप शिकण्यासारखं आहे की हे माहिती नव्हतं आपल्याला, पण हळूहळू आपण हे शिकलं पाहिजे.
आपण जे सहज शब्द म्हणतो अरे हे तर ॲबनॉर्मल आहे हो, हो. किंवा नाही. हा ते खूप इतकं म्हणजे ते आहे थोडक्यात ते त्या आहे. दिवशी सुद्धा आता परत म्हटलं तेच, तृतीयपंथी हो. तृतीयपंथी शब्दाविषयी सुद्धा त्या परिषदेमध्ये आक्षेप घेतला गेला. Exactly. त्यांचं म्हणणं की प्रथम, तुम्ही तृतीय. म्हणजे तुम्ही आम्हाला तिसरे तिसरे म्हणता म्हणता, हो. मग पार्लेनी शब्द वापरला हो, पाहिजे हो. का? बरोबर. तर त्यांनी ते एक म्हणजे यांनी विचारलं की तुम्ही तृतीयपंथी हे विशेषण आहे का नाम आहे तुम्ही काय हो म्हणता? हो तर एवढा गंभीर विचार हो. आपण करत नाही. म्हणजे अनेकदा तर स्त्री पुरुषांच्या एकूण भाषेवरती पण आपण अनेकदा बोलतो की ते मग हो. मराठीतली हो, असेल, हो. इंग्रजीतली असेल, हिंदीतली असेल की पुरुषार्थ शब्द काय येतो, हो, हो. पोस्टमन काय येतं बरोबर. किंवा राष्ट्रपतीविषयी मागे जे झालं होतं मोठा debate मग ते झाला. राष्ट्रपती म्हणजे त्यातून थिल्लर विनोद सगळे झाले. हो. तर हे सगळं आपल्याकडचं खूपच काय म्हणू आपण त्याला जेंडरनं तयार झालेली सगळी भाषा आहे. किंवा परवा मी पुन्हा असं म्हणत होते हा. की परित्यक्ता शब्द आहे हा. पण ज्या नवऱ्याला बायकोनी सोडला हा. नवऱ्याला शब्द नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा भाषेपाशी हो, आपण येतोच. तर मला असं वाटलं पुढच्या तुझ्या म्हणजे काय प्लॅन्स मध्ये LGBTIQ वरती तुला कादंबरी लिहावीशी वाटेल का? म्हणजे मी हे अशासाठी म्हणते की असं होतंय की ती माणसं तो विषय घेतात ना, हो, हो. तर त्या अर्थाने मला वाटलं की बरोबर, थोडासा आणि तू ज्या पद्धतीने क्रिएटिव्ह आणि जागा हो, हो. सामाजिक मन, तर असं मला एक एकदम विचार मला आला की त्याच त्याच्या याचा मनात उल्लेख केला ना त्या परिषदेचा. त्याच्यानंतर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा फोन आला हा. आणि म्हणजे त्याचं वय अगदी हार्डली मला वाटतं 25च्या वय आसपास आहे. पण त्या म्हणजे एकदा अगदी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत त्या व्यक्तीनं आणि ते माझी काहीच ओळख नाही. हो. फक्त ती चर्चा त्यानं पाहिली हो. युट्यूब वरती आणि मला फोन केला आणि सगळी कहाणी सांगितली. हम्म. तर मला कळे ना आणि मला असं झालं की आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. हम्म. तर हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आता तो कशा प्रकारे त्याला ऍड्रेस करायचं, म्हणजे कोणी त्याला ललित स्वरूपात मांडेल, कोणी त्याच्याविषयी आवाज उठवेल किंवा काय. पण ओव्हरऑल आपण समाज म्हणून खूपच मॅच्युअर होण्याची गरज आहे आणि आपला जो आस्थेचा परिघ आहे तो जेवढा विशाल होईल तेवढे हे प्रश्न आधी चांगल्या प्रकारे हाताळता येतील असं मला वाटतं. आपली गंमत काय झाली, आपण आपलं कंडिशनिंग इतकं झालं सगळ्याच प्रकारचं की आपण त्याच्या पलीकडे जाऊन विचारच करू शकत नाही. सगळेजण असे एकदम म्हणजे मी नेहमी एक हे सांगत असतो, कोडं सांगत असतो की मुलगा आणि वडील फिरायला जातात जेवणानंतर आणि एक ट्रक येतो आणि ट्रक उडवतो दोघांनी. वडील जागच्या जागी ठार होतात आणि मुलगा गंभीर आजारी असतो. त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं जातं आणि डॉक्टर येतात, ते कापड काढतात आणि म्हणतात हा तर माझाच मुलगा. कसं काय? वडील तर गेले, असं कसं काय झालं? तर याच्याविषयी लोक काय वाटेल ते उत्तर देतात. पण त्याची आई डॉक्टर असू शकते, एवढा साधा विचार मनात येत नाही. म्हणजे लोक नेहमी अनैतिक संबंधांपासून ते वाटेल ते सांगतात. साधी गोष्ट जी आहे कारण डॉक्टर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर पुरुष व्यक्ती उभा राहते. तर आपल्या मनात सुरू होणारे हे जे व्हिज्युअलायझेशन आहे हे ते कंडिशनिंग किती नेहमी आहे ती तुम्ही केवळ संविधानातली कलम सांगून होत नाही. तर तुम्हाला स्वतःतून अंतर्बाह्य बदल करायला लागतो आणि तो बदल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण केवळ घोषणा देऊ, कायदे करू, पण तो जो ज्याला म्हणतो आपण सबस्टॅन्टिव्ह अशा प्रकारचा जो बदल आहे, मौलिक असा जो बदल आहे तो होणार नाही. तो केवळ मग नाममात्र प्रतिनिधी म्हणजे आता नाही स्टेजवरती एखादी महिला असली पाहिजे वगैरे जे आपल्याला नेहमीच असतं, रिप्रेझेंटेशन असतं, रिप्रेझेंटेशन फॉर सेक ऑफ रिप्रेझेंटेशन, तसं ते होईल. तर त्याच्यामुळे हा बदल ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण इतक्या मोठ्या टप्प्यापासून इथपर्यंत आलेलो आहोत, हळूहळू ही चर्चा आता व्हायला लागलेली आहे. आणि म्हणजे LGBTQIA+ असेल किंवा अनेक मुली असतील किंवा खूप चांगल्या पद्धतीनं मुलं सुद्धा त्याविषयी विचार ते करतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल आमचा एक मित्र आहे त्यानं लोकसभेतली नोकरी सोडली बाळाला वाढवण्यासाठी. तर ही खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे आपण अनेकदा खूप नकारात्मक गोष्टी बोलत असतो. मला ते खूपच